माझ्या नवऱ्याला अनेक व्यसनं होती. ते नेहमीच रात्री उशिरा घरी यायचे. एकदा असेच दारू पिऊन नशेमध्ये माझे पती घरी येत असताना एका मोठ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा गंभीर अपघात झाला. तेव्हा आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. नवऱ्याला अरविंदला जाऊन 2-3 वर्ष झाले आहेत. 2-3 वर्षानंतर मात्र माझ्या सासरच्यांनी मला दिवसेंदिवस अधिक त्रास द्यायला सुरुवात केली. माझे सासू सासरे म्हातारे झाले आहेत. घरात त्यांचं काही चालत नाही. नवऱ्याचे 2 मोठे भाऊ, त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं, एवढा मोठा परिवार घरात असूनही या सगळ्यांमध्ये मी स्वतःला पूर्णपणे एकटीच समजते. अरविंद जिवंत असताना सगळे माझ्याशी चांगलं वागत होते, पण त्यांच्या जाण्यानंतर सगळं हळूहळू बदलायला लागले. सगळ्यांचे खरे चेहरे उघडे पडायला लागले. मी सगळ्यांवर विश्वास ठेवत होते. कधी घरातल्या पैशांचा हिशोब विचारला नाही. शेतीच्या व्यवहारांमध्ये लक्ष घातलं नाही. किती पैसे येतात, कुठे खर्च होतात हे विचारण्याचाही प्रयत्न केला नाही. पती गेल्यानंतर सुरुवातीला ते माझ्याशी गोड गोड बोलायचे, पण त्यानंतर त्यांनी घराच्या आणि जमिनीच्या कागदपत्रावर माझ्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेतल्यानंतर त्यांचं वागणं पूर्णतः बदललं. आज मला खायला प्यायला पुरेसे मिळत नाही. ज्याच्या मनात जे असेल तो सरळ बोलतो. म्हातारे सासू सासरे एका खोलीत राहतात. तिथेच त्यांना जेवण दिलं जातं, पण त्यांचं नीट काळजीही घेतली जात नाही. खरं सांगू का, मला इथे राहावंसं वाटेना असं झालंय. माझी दोघी जेठानी नेहमी मला घालून पाडून बोलतात. माझी हेटळणी करतात. नेहमी टोमणे मारतात. मला अपमानास्पद वागणूक देतात. त्यांना नेहमी असंच वाटायचं की मी या घरात राहायला नको, पण मी जाणार तर कुठे. ते जसं सांगायचे तसं मी करत असे. घरातील सर्व काम मी एकटीच करत होते. त्यांनी मला जणू घराची मोलकरणीच बनवून टाकलं होतं. पण असो, हेच माझ्या नशिबात आहे असं समजून मी सगळं निमूटपणे सहन करत राहिले. एके दिवशी सकाळी माझी मोठी जेठानी अचानक जोरात जोरात ओरडू लागली. ती किंचाळे करत म्हणत होती, माझं सोनं चोरीला गेलं, माझं सोनं चोरीला गेलं. तिच्या आवाजाने संपूर्ण घर एकत्र जमलं. सगळ्यांना एका जागी बोलवण्यात आलं. तेव्हा माझी जेठानी सगळ्यांसमोर म्हणाली, ही आकांक्षा रात्री माझ्या खोलीत आली होती. तिनेच माझं सोनं घेतलं असावं. पण तरीही सगळे मला चोर समजू लागले. माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ ही माझ्यावर संताप व्यक्त करू लागले. माझी जेठानी म्हणाली, ही चोर आहे, हिला आपल्या घरात ठेवू नका. मी जीवाच्या अंकंताने त्यांना सांगत होती की मी चोरी केली नाही, पण कोणीही माझा ऐकायला तयार नव्हतं. नंतर माझी दुसरी जेठानी घरात गेली. तिने एक बॅग आणली. त्यात माझ्या 2-3 साड्या आणि थोडंफार सामान ठेवलं आणि ती बॅग माझ्याकडे फेकून म्हणाली, आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. मी खूप विनवणी केली. त्यांना विनंती केली की मला घरातून बाहेर काढू नका. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रडू लागले, पण कोणीही माझं ऐकलं तयार नव्हतं. मोठ्या जेठानीने माझा हात पकडला आणि मला घरातून बाहेर नेलं. तेवढ्यात बाहेरून आजूबाजूंची लोकही जमा झाली, पण आमच्या घरातल्या विषयांबद्दल कोणीच काही बोलत नसे. माझ्या दोन्ही मोठ्या जेठानी खूप भानकुदर आहेत. त्यांच्याबद्दल कोणी काहीच बोलत नसायचं. त्यांनी मला घरातून हाकलून दिलं, पण आजूबाजूचे कोणी काहीच बोललं नाही. हे मला शिवाय देऊ लागले आणि आजूबाजूच्या लोकांना सांगू लागले, ही चोर आहे, हिने काल घरात चोरी केली. मी सगळ्यांना सांगत होते, पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं. शेवटी मला कळून चुकलं की त्यांनी चोरीचा असा प्लॅन केला आहे मला घरातून बाहेर काढण्यासाठी. मी कितीतरी विनवणी केली तरी ते माझं ऐकायला तयार नाही. हे मला कळून चुकलं. आता मी तिथून रडत रडत निघाले. परत परत पुढे चालत असताना मागे वळून बघायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की जणू काही मी हे घर सोडून जात आहे, ते मला हकलून देत आहे. या गोष्टीचा त्यांना खूप समाधान आहे. या गोष्टीचा त्यांना आनंद झाला आहे. इच्छा नसतानाही मला घरातून बाहेर पडावं लागलं. मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत असं काही घडेल, पण माझे पती या जगात नव्हते, त्यामुळे माझ्यावर असा अन्याय केला जात होता हे मला स्पष्टपणे जाणवलं. माझं गाव लहान होतं. तिथून कुठे जावं काहीच सुचत नव्हतं. गावात राहण्याची सोय नव्हती आणि तिथे राहिल्यास लोक मला हसतील अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी तिथे न थांबता सरळ गावाच्या बस स्टॉपवर पोहोचले आणि शहर गाठायचं ठरवलं. गावापासून पुणे शहर जवळच 150 किलोमीटर अंतरावर होतं. बस स्टॉपवर जाऊन बस पकडायची होती, पण माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता.
बसवाल्याला काय देऊ, तिकीट कसं काढू काहीच कळेना. बसमध्ये बसले तर कंडक्टरने तिकिटासाठी पैसे विचारले तर मी त्याला काय सांगू. त्यामुळे माझी बसमध्ये बसण्याची हिंमत झाली नाही. माझ्या समोरून अनेक बस जात राहिल्या. मग मला सुचलं की एखाद्या प्रायव्हेट गाडीवाल्याला विचारावं. जर त्याने मला सोडलं तर बरं होईल. मी आधी सांगायचं ठरवलं की माझ्याकडे पैसे नाही, माझं पाकीट ठेला आहे. जर कोणी होकार दिला तर बरं होईल. डोळ्यातून अश्रू येत होते. कंठांची तहान लागली होती. बाजूच्या एका हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या एका मोठ्या टाकीतून थोडं पाणी पिऊन घेतलं. परत स्टॉपवर येऊन उभी राहिले. अनेक कार जात होत्या. मी प्रत्येक गाडीला हात देऊन विचारू लागले, मला शहरात सोडता का. पण मला कोणीच बसवत नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी अनेक गाडीवाल्यांना विचारले, पण काही लोक माझं बोलणं ऐकूनही गाडी चालू करून निघून जायचे. तेव्हा एक छोटा टेम्पो आला. मी त्या टेम्पोवाल्याला हात केला आणि त्याने टेम्पो थांबवला. टेम्पोची काच उघडी होती. मी जवळ जाऊन म्हणाले, अहो मला शहरात सोडता का, माझ्याकडे पैसे नाही. त्याने एक क्षण माझ्याकडे पाहिलं. काही विचार केला असावा. कदाचित माझ्या चेहऱ्यावर रडण्याचे उघळ दिसले असतील. मी पटकन डोळे पुसले आणि त्याच्याकडे हात जोडले. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, सोडतो तुम्हाला, पण शहरात कुठे सोडायचं आहे, कुठेही चालेल, फक्त मला पुणे शहरात सोडा. मी उत्तर दिलं. त्या बस स्टॉपपासून पुणे शहर जवळपास 160 किलोमीटर अंतरावर होते. त्याने गाडीचा दरवाजा उघडला. मला ड्रायव्हरच्या बाजूला खिडकीजवळ बसायला सांगितलं. मी खिडकीजवळ बसले. त्याने दरवाजा बंद करायला सांगितलं आणि टेम्पो सुरू केला. टेम्पो माझ्या गावापासून पुढे जाऊ लागला. आजूबाजूला काही छोटी शेतं होती. त्या शेतांमध्ये मी कधी कधी जायचे. तेव्हा मी किती आनंद वाटायचे, मोकळं वाटायचं. काही अंतर कापल्यानंतर आमचंही शेत आलं. तिथे ऊस लावला होता. मला क्षणातच आठवण आली जेव्हा माझा नवरा होता. आम्ही कधी कधी शेतात यायचो. किती मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायचो. कधी कधी माझा नवरा प्रेमाने मला मिठीही मारायचा. पण आता ते दिवस गेले होते. आज माझ्यावर जो दुःखाचा दिवस कोसळला ते सांभाळणं खूप कठीण जाऊ लागलं. परत नकळत डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा त्या टेम्पोवाल्याने टेम्पो चालवत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अहो काही त्रास आहे का तुम्हाला, काही मदत हवी आहे का, काय झालं तुमच्यासोबत, का रडत आहात तुम्ही. काही नाही. ते माझ्या डोळ्यांमध्ये कचरा गेला, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. मी लगेच डोळे पुसून घेतले पदराने आणि मुद्दाम खिडकीच्या बाहेर पाहू लागले. त्याने मलाही पुढे काही विचारलं नाही. आता मी स्वतःला सावरलं. टेम्पोवाल्याच्या टेम्पोमध्ये बसले होते. अशा पद्धतीने रडणं योग्य नाही. पुढे जे होईल ते बघून घेऊ असा मनाचा निश्चय करून आता गप्प बसले. जवळजवळ 15-20 किलोमीटर अंतर कापलं गेलं. आता शहर जवळ येऊ लागलं. काही नवीन नवीन मोठ्या इमारती दिसत होत्या. नवीन काही बांधकाम सुरू होती. एक छोटं हॉटेल पाहून त्या टेम्पोवाल्याने गाडी थांबवली. अहो तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा आहे का, त्याने विचारलं. मी फक्त नकारार्थी मान हलवली. तो गाडीच्या खाली उतरला आणि म्हणाला, मी नाश्ता करून येतो, तुम्ही इथे थांबा. हो ठीक आहे. तो 2 पावलं पुढे गेला आणि परत मागे आला. अहो करून घ्या की नाश्ता. मला माहीत आहे तुमच्याकडे पैसे नाहीत, पण टेन्शन घेऊ नका, मी पैसे देतो. मी दरवाजा उघडून खाली उतरले नाही. तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी घेऊन येतो तुमच्यासाठी. तो त्या हॉटेलमध्ये गेला. काही वेळात परत आला. एका वर्तमानपत्रात गुंडाळून त्याने काही समोसे आणि वडापाव आणले आणि माझ्या हातात दिले. मी नाही नाही म्हटलं तरी देखील बळजबरीने त्याने ते माझ्या हातात सोपवलं आणि म्हणाला, खाऊन घ्या लवकर, तिथे बाजूला पाण्याची बाटली ठेवली आहे. तो निघून गेला. काही मिनिटं मी बसले. त्या वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या समोसा आणि वडापावकडे पाहत मला खूप भूक लागली होती. शेवटी मी ते खायला सुरुवात केली. पोटात एवढी भूक लागली होती की मी काही वेळातच ते सगळं संपवलं. काही वेळाने तो टेम्पोवाला परत आला. ड्रायव्हर सीटवर टेम्पोमध्ये बसला. माझ्याकडे पाहून म्हणाला, खाल्लं ना, छान होता नाश्ता. मी थोडंसं हसत हसत हो म्हटलं. होय, चला मग निघूया. त्याने गाडी सुरू केली आणि आम्ही परत पुण्याच्या दिशेने निघालो. पुण्यामध्ये पोहोचताच संध्याकाळ झाली. त्याने मला विचारलं, कुठे उतरायचं आहे तुम्हाला. मला काही कळेना कुठे उतरू. तेव्हा एक बस मला जाताना दिसली. मी म्हणाले, ही बस कुठे बस स्टॉपवर जात आहे का. होय होय, इथेच बस स्टॉप आहे जवळ. मी ठीक आहे, मग मला बस स्टॉपच्या बाजूला उतरून द्या. मी म्हणाले. थोडा वेळ त्याने टेम्पो चालवला. त्यानंतर म्हणाला, हे बघा इथेच डाव्या बाजूला बस स्टॉप आहे, इथूनच जवळ आहे. ठीक आहे, तुमचे खूप खूप आभार. मी त्याला हात जोडले. टेम्पोमधून माझी ती बॅग काढली. खाली उतरले. टेम्पोवाला आता टेम्पो सुरू करून पुढे निघून गेला. मी ती बॅग हातात घेऊन बस स्टॉपवर आले. एका बाकड्यावर जाऊन बसले. आता मला काही सुचत नव्हतं, काय करू काय नको.
हळूहळू संध्याकाळ संपत गेली आणि रात्र सुरू झाली. बस स्टॉपवरील गर्दीही कमी होऊ लागली. रात्रीचे 12 वाजले, मग 1, मग 2. मी तिथेच बाकडावर बसून होते. रात्रभर मला झोप आलेली नाही. मनात असंख्य विचार चालू होते. काय करू, कुठे जाऊ, कसं होईल माझं. काही नातेवाईकांची आठवण येऊ लागली. कोणते एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाऊ का? पण माझे कोणतेच नातेवाईक एवढे चांगले नव्हते की मी त्यांच्याकडे जाऊन राहू शकते. शिवाय माहेरालाही अशी काही परिस्थिती नव्हती. माहेरी आई वडील आता राहिले नव्हते. तिथे जाऊन काहीच होऊ शकणार नाही हे मला कळलं. त्यामुळे तिथेच जाणं टाळलं. सकाळ झाली, दिवस उजाडला. मी तिथेच बस स्टॉपवर आजूबाजूला फिरू लागले. तिथे फक्त पाणी होतं प्यायला. मला आता भूक लागली होती. काहीतरी खायला मिळेल तर बरं होईल, पण काहीच खायला नव्हतं. माझ्याकडे तर 1 रुपयाही नव्हता, तर कुठून काय खायला विकत घेणार. आता दुपार झाली. मला कळकळून भूक लागली. तेव्हा मला माझ्या कानातले सोन्याचे झुमके आठवले. आता पोटाचे खळगे भरण्यासाठी हे झुमके विकावे लागतील असं वाटलं. मी तिथून उठले आणि बस स्टॉपच्या बाहेर आले. एका सोनाराच्या दुकानात गेले. तिथे जाऊन कानातले खडून त्यांना दिले आणि सांगितलं, साहेब मला हे विकायचे आहेत. त्यांनी माझ्याकडून ते सोन्याचे झुमके घेतले, तपासले आणि सांगितलं, ठीक आहे, यासाठी आम्ही तुम्हाला 2000 रुपये देऊ, चालेल का? मी म्हटलं, होय ठीक आहे, चालेल. मग त्यांनी ते झुमके ठेवून घेतले आणि मला 2000 रुपये दिले. मी लवकर एका छोट्या हॉटेलमध्ये गेले. तिथून काही खाण्याच्या वस्तू मागविल्या. पोटात थोडं गेलं तेव्हा थोडं बरं वाटू लागलं. तो दिवस असाच इकडे तिकडे काढला. त्या रात्री देखील मी तिथेच बस स्टॉपवर बसून राहिले. बसल्या बसल्याच रात्री झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आजूबाजूला विचारपूस करू लागले. मला काही काम मिळेल का, राहण्यासाठी जागा मिळेल का? पण कुठूनही योग्य माहिती मिळाली नाही. तिथून मी लांब अंतरावर गेले आणि काही घरमालकांना विचारले, भाड्याने खोली मिळेल का? तेव्हा एका बाईंनी सांगितलं, हो भाड्याने खोली मिळेल, पण तुम्हाला 20,000 रुपये डिपॉझिट करावे लागेल आणि दर महिन्याला 5,000 रुपये भाडे लागेल. हे ऐकून मी हादरले. माझ्याकडे आता फक्त 2,000 रुपये होते. त्यातूनही काही खर्च झाले होते. खोली मिळणं अशक्य होतं हे मला लक्षात येतात मी परत बस स्टॉपवर निराश होऊन बसले. पुढे 5-7 दिवस मी बस स्टॉपवर काढले. रात्री तिथेच झोपायचे. आजूबाजूला काही दुकानं होती. काही दुकानदार मला विचारू लागले, तुम्ही कोण आहात, रोज इथेच का राहता? 1-2 जणांना मी माझ्याबद्दल घडलेले सांगितले, पण कोणीच माझं ऐकून मला काही मदत केली नाही. बस स्टॉपच्या आजूबाजूला नेहमी वावरणारे लोक माझी गंमत बघायचे. आता तर काही लोकांच्या वाईट नजरा माझ्यावर पडायला लागल्या हे मला जाणवू लागले. एका संध्याकाळी एक व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याचा चेहरा मी ओळखला, कारण त्याने दुकान तिथेच जवळ होते. तो म्हणाला, हे बघा, तुमची जर काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, मी एकटाच राहतो. त्यांच्या बोलण्यात थोडा संकोच वाटला, पण मला वाटलं की कोणीतरी आपल्याला सहारा देत आहे. त्यामुळे मी त्याला होकार दिला. माझी ती बॅग, ज्या 2-3 साड्या होत्या, घेतली आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्याचं घर खूप मोठं होतं, बंगल्यासारखं. सुरुवातीला त्याच्या घरात जाऊन मला खूपच वेगळं वाटलं, पण त्याने व्यवस्थित बसायला सांगितलं आणि अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हटलं. त्यानंतर त्याने मला काही खायला दिलं. त्यानंतर त्याने मला एका खोलीत जायला सांगितलं. मी त्या खोलीत गेले. ती खोली खूप आलिशान होती. त्याच बंगल्यात खूप मोठी होती. बऱ्याच खोल्या होत्या. तो म्हणाला, ही खोली तुझी आहे, तू इथे आरामात राहा. मी तिथे पलंगावर लोळले. माझा डोळा लागणार तोवरच थोड्या वेळाने पाण्याची बाटली आणली. ती पाण्याची बाटली माझ्याकडे देत म्हणाला, पाणी लागलं तर पिऊन घ्या. मी लगेच उठून बसले. त्याच्या हातातून पाण्याची बाटली घेतली. त्याच्याकडे पाहून धन्यवाद म्हटलं. थोडं पाणी पिलं. आता मला अपेक्षा होती की तो निघून जाईल, पण तो तिथेच उभा होता. मला भीती वाटू लागली. बाटली तिथेच बाजूला टेबलावर ठेवली आणि परत पलंगावर येऊन बसले. पण पुढच्या क्षणी त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि माझ्या जवळ आला. माझ्या बाजूला बसला. मी खूप घाबरले. त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला. माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणारी शारीरिक भूक मला दिसू लागली. आता मात्र माझी भीती खूप दाटून आली. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला त्याच्याकडे ओढलं. मी म्हणाले, साहेब काय करत आहात? तो म्हणाला, तुम्हाला खूप आवडलीस, आज आपण दोघेजण एकत्र प्रेम करू. मी म्हणाले, साहेब हे काय बोलत आहात? मी अशा प्रकारची बाई नाही. जरी मी गरीब असले, मला कोणी नाही या जगात, पण मी असं काही करणार नाही. मी स्पष्ट सांगून देते. तो सरळ म्हणाला, मग मी काय तुला इथे महाराणीसारखं झोपायला आणलं आहे माझ्या घरामध्ये? मी त्याचा हात पकडून त्याला लांब ढकलत राहिले, पण तो काहीच ऐकत नव्हता. मी जोराने बोलत होते, पण त्या खोलीतून बाहेर अजिबात आवाज निघत नव्हता. अशा ठिकाणी ती खोली होती.
मी खूप शक्ती एकवटून त्याला माझ्यापासून झटकलं आणि त्याच्या डोळ्यात वासनेची भूक स्पष्ट दिसत होती. आता मला समजलं की हा माणूस हवालदिल झालाय. कितीतरी विनवणी केली तरी तो माझा भोग घेतल्याशिवाय थांबणार नाही. पण मी माझ्यासोबत असा अत्याचार मुळेच होऊ देणार नाही. मी टेबलावर पडलेला एका चिनी मातीचा जड फ्लावर हातात घेतला. तो माझ्या अंगाशी येऊ नको ते करण्याचा प्रयत्न करत असताना मी ते फ्लावर प्लॉट जोराने त्याच्या डोक्यावर मारलं. ते लागल्यावर त्याने दोन्ही हात डोक्यावर लावले. काही क्षणात तो जमिनीवर पडला. मी खूप घाबरले. खाली बसून त्याचा हात धरून हलवलं, पण त्याचे डोळे बंद होते. माझे हात पाय लटलटला लागले. तो बेशुद्ध झाला होता. आता इथे जास्त वेळ थांबणे योग्य नाही. लवकर निघायला हवं. मी कोणताही विचार न करता सगळं तिथेच सोडलं आणि पळस त्या रूमच्या बाहेर आले. घरात काही लाईट सुरू होते. मी मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. घर खूप मोठं होतं. पुढे एक मोठा लोखंडी गेट होतं. त्या गेटजवळ आले. गेट उघडलं आणि तिथून जोराने पळू लागले. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की पळू नकोस आकांक्षा, कोणी बघितलंच तर संशय घे. मी चालू लागले, पण खूप जोरात चालत होते. एकदा मागे वळून त्या मोठ्या बंगल्याकडे पाहिलं जिथे माझ्यासोबत हे सर्व काही घडलं होतं. परत रस्त्याकडे पाहत पुढे चालू लागले आणि जितकं जोरात होईल तितकं चालत तिथून खूप लांब अंतरावर आले. आता मात्र मला लक्षात आलं की माझी बॅग घरातच राहिली आहे. ती बॅग परत आणायला जाऊ नको हा विचार मनात येऊ लागला. पण परत त्या घरात गेलं आणि कोणी मला बघितलं पकडलं तर काय होईल? तो व्यक्ती जर जिवंत असेल तर माझं काही खरं नाही. हे सगळं विचार करून मी आजूबाजू रस्त्यावर चालू लागले आणि बऱ्याच अंतरावर आले. एका रिक्षा स्टॉपवर पोहोचले आणि एका रिक्षामध्ये बसले. रिक्षावाल्याने विचारलं, कुठे जायचं? मला काही सुचेना. मी त्याला सांगावं. मग त्याला सांगितलं, मला रेल्वे स्टेशनवर सोडा. तो म्हणाला, तिथून रेल्वे स्टेशन खूपच लांब आहे. 500 रुपये भाडं लागेल. मी म्हणाले, हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, सोडा मला. रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. मी चेहऱ्यावर आलेला घाम पुसला. माझ्या मनामध्ये असंख्य भीती आणि विचार सुरू होते. बराच वेळ रिक्षा चालून त्या रिक्षावाल्याने मला पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर सोडला. मी त्याचे 500 रुपये दिले. माझं एवढं नशीब की जे पैसे माझ्याकडे होते ते मी बॅगमध्ये न ठेवता माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि तिथेच एका बाकडावर जाऊन बसले. पुण्याचं मुख्य रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथे बरीच गर्दी होती. मला भीतीही वाटत होती की त्या व्यक्तीचं काय झालं असेल. पण तिथून मी बराच अंतरावर आले असल्यामुळे मला कोणी पकडू शकणार नाही किंवा तो व्यक्ती माझ्याकडे येऊ शकणार नाही असं वाटू लागलं. ती रात्र तिथेच स्टेशनवर बाकडावर बसून घालवली. पुढच्या दिवसापासून परत माझ्या जीवाचे हाल होऊ लागले. मी तिथेच आता रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे फिरायचे. पुढचे काही दिवस तिथेच राहायला जागा किंवा खोली मिळेल का शोधू लागले. पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी एखादी रूम भाड्याने घेऊ शकेन. जे पैसे माझ्याकडे होते ते देखील आता हळूहळू संपायला सुरू झाले. पोटाला भूक लागली की काही ना काही विकत घ्यावे लागत असे. त्यामुळे माझ्याकडे पैसे कमी होऊ लागले. माझ्याकडे एकच साडी होती. अंगावरची त्याच साडीमध्ये मी राहायचे. पण आता माझी साडी हळूहळू जुनी होऊ लागली, फाटू लागली. पण बरं झालं, माझी अवस्था खराब झाल्यामुळे माझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघत नसे. तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.